थँक्यू. आई ग. तुम्ही जरा घरी जाता का? बरं वाटेल. नाही नाही नाही, बाबा शुद्धीवर आल्याशिवाय नाही. माहिती आहे मला, पण तरी म्हटलं एक प्रयत्न करून बघावा. राजवाडे, थँक्यू. बर. नाही खरंच मनापासून थँक्यू. तुम्ही इतक्या पटकन मला म्हणाला, त्या सिटी हॉस्पिटलला जायला सांगितलं, बाबांना इतकी छान ट्रीटमेंट मिळाली, डॉक्टरांशी बोललात. खरंच खरंच थँक्यू. तुम्हाला असे मध्ये मध्ये फॉर्मॅलिटीचे झटके येतात का? नाही. पण मग आता असं आभार प्रदर्शन का करताय तुम्ही? कुटुंब आहोत ना आपण, एवढं तर केलंच पाहिजे. मला फक्त याचं वाईट वाटतंय की त्या क्षणी मी तुमच्या बरोबर येऊ शकलो नाही. बरं, मी आभार प्रदर्शन नाही करत, पण इनफॉर्मल थँक्यू म्हणू का? म्हणजे आपल्या मैत्री खातर. आता काय? आता काय? तुमच्याशी बोलून खूप शांत वाटलं. थँक्यू. एनी टाइम. बरं, मी गेल्यानंतर काय बघण्याचा कार्यक्रम नीट पार पडला? हो, ते सांगायचं राहूनच गेलं. कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. इनफॅक्ट अंशुमननी त्या मुलीला पसंत देखील केलं. सगळं ठरलं. काय? हो. एवढ्या लवकर? म्हणजे हो ना, खूपच फास्ट झालं सगळं. उद्याच्या उद्या सुपारी फोडायचा कार्यक्रम करूया असं म्हणाले ते. उद्या? अहो, म्हणजे जरा फास्ट होतंय सगळं, असं नाही वाटत आहे का? नाही, घाई होतीये, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुलीची आजी जरा आजारी आहे, त्यामुळे ती बरे असेपर्यंतच कार्य उरकलेलं कधी चांगलं. आणि अंशुनी त्या मुलीला पसंत केलंय, त्या मुलीलाही अंशुमन पसंत आहे, तर कशाला वेळ घालवा असं त्यांचं म्हणणं आहे. तरी मला असं वाटतं की जरा थोडा वेळ जाऊ दिला तर ते दोघेही एकमेकांना नीट ओळखू शकतील. बरोबर आहे तुमचं, पण काकूला वर्षानुवर्ष तिच्या मुलाच्या लग्नाची चिंता आहे. काका नसल्यामुळे कधी कधी खूप हतबल झाल्यासारखं वाटतं तिला. आता तिच्या मुलाचं लग्न ठरतंय, काहीतरी चांगलं कार्य घरात घडतंय, तर तिलाही तिच्या तिन्ही मुलांनी चांगलं सेटल झालेलं बघायचंय. आणि जे मी अगदी पूर्णपणे समजू शकतो. एनिवे, आपण सध्या बाबांवरती फोकस करूया. हो. जाऊया आतमध्ये. हो, येस. तोंड बंद ठेवायचं. तोंड बंद ठेवायचं. माझं नाव घ्यायचं नाही. मी सांगणार. मी नंदूला ए म्हाताऱ्या, सगळं सांगणार. जिवंत राहशील तर सांगशील ना नंदूला? सांगणार.